पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला टंग करायचा होता, चेंडू पडल्यानंतर काहीसा वलंग घेणारा होता आणि येतो हा निर्धाव चेंडू. इथं मात्र आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत की टीम देवीचा पाडा संघाला 2 धावा नाहीत न पॅनलाइज केलं जाते, कारण की ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या 2 धावा मी नंतर ऍड करू. यावेळी ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला क्लिक केलाय, एक धाव कंप्लीट केली जाते. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलं होतं, तिसगत घेऱ्याच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाला पहिलं पॉवर प्लेचं षटक, अगदी चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज आशिष या गोलंदाजाच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील फलंदाजी करत असताना टीम बेतवडे संघाला, कारण की समोरचा संघ पाहिला देवीचा पाडा संघ एक ताकदवर संघ आहे, जास्तीत जास्त धावा ठोकणं गरजेचं आहे आणि त्या दिशेने चेंडूला खेळून काढला ऑन साइडला. आजच्या दिवसातील पहिला षटकार फलंदाज संदीप भोईरच्या बॅटमधनं. स्ट्राइक एंडला आला, मात्र बॅटचे पिसारे त्यांनी खोललेत. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर बॅटची लिडिंग एज संधी होती. मी म्हणेन फलंदाज संदीप भोईर या फलंदाजाला पहिल्यांचा रस्ता दाखवण्याची संधी निर्माण केली होती. गोलंदाज आशिष या गोलंदाजानं पहिला चेंडू फेर करत असताना षटकार ठोकला होता, त्याचं प्रत्युत्तर देत असताना अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावर तो चेंडू, तिथे 2 धावा कंप्लीट केलेला. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टंग केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना जोखीम आणि 2 धावा तिथनं कंप्लीट केल्या गेल्या. गुड रन मिडन द विकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्येचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचले ते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना 13 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2 धावा इथनं आम्ही पेनल्टीच्या ऍड करतो टीम बेतवडे संघाच्या धावफलकावरती. 13+2 अशा 15 धावा धावफलकी लागल्या गेल्यात टीम बेतवडे संघाच्या धावफलकावरती. चेस ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि आपण पाहतो एका खेळाडूची टी शर्ट तिथनं वेगळी आहे, त्या कारणास्तव 2 धावांना पॅनलाइज केलं गेलंय टीम देवीचा पाडा संघाला. धावफलकाचा विचार केला पहिला फलंदाज राजेश भोईर आणि संदीप भोईर. राजेश भोईरचा विचार केला, 3 चेंडू फेस केले, त्यानं 3 धावांचं योगदान दिले आणि एका बाजूनं संदीप भोईरनं मात्र अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकारांना अकाउंट ओपन केलं, त्यानंतर डबल आणि पुन्हा डबल अशा तब्बल 10 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं 3 चेंडूमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जितू पाटील या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. पिटूचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. 3 क्षेत्ररक्षक आता तिरगत घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण राजेश भोईर. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अद्याप खेळ करतायत टीम बेतवडे संघासाठी. अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण टीम चिकंगर या संघाच्या माध्यमातून. कट केला चेंडूला, तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडेसे बीट झाले, तोपर्यंत क्षेत्ररक्षक कव्हर करतील. अप्रतिम रणनीत द विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तब्बल एकवटला गेला, त्या म्हणजे 3 धावा फलंदाजी करत असताना 2 फलंदाजांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट पाहतो आपण. थोडीशी दमछाक होते, परंतु या क्षणाला मात्र 3 धावा एकवटण्यामध्ये यश आलंय 2 फलंदाजांना. 3 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या आकड्यावरती. टीम बेतवडे संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये वाटचाल निर्माण करत असताना पाहतो आपण. पुढचा चेंडू यावेळी ऑन साइडला लॉफ्ट केला, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु चेंडू जाईल सरळ सीमा पार. 6 धावांसाठी येतो हा षटकार.
ते बोयर मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाला. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. अद्याप एकही चेंडू निर्धाव खेळला नाही. फलंदाज संदीप भोईर धाव फलकाचा विचार केला, धाव फलक जाऊन पोचले ते 24-24 या आकड्यावरती. टीम बेतावडे संघ यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढला. ते क्षेत्ररक्षक तैनात आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मध्ये 25 या आकड्यावरती. सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहतो आपण टीम बेतावडे संघाला पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना पाहतो आपण. फलंदाज संदीप भोईर हा फलंदाज खास करून मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत. राजेश भोईरला मात्र आता बॅटचा पेस ओपन करावे लागेल. यास मात्र स्ट्रॉंग अपील केली गेली होती, परंतु अपील तिथे पंचांनी फेटाळून लावले. लेग बायच्या स्वरूपामध्ये टीम बेतावडे संघाला मिळेल ती 1 धाव. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फलंदाज ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं 2 षटकार आहेत तो फलंदाज संदीप भोईर. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रवैया इथनं सादर करत असताना पाहतो आपण. परंतु टीम देवचापडा संघ मात्र त्याच्या विकेटच्या शोधामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा येते सिंगल डबल वरती देखील लक्ष केंद्रित केले गेले. फलंदाजी करताना फलंदाज संदीप भोईर चांगल्या चेंडूना सन्मान देत असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या मेरिटनुसार खेळ करतोय फलंदाज. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश. यावेळी ऑन साइडला टंग केला चेंडूला. क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिला. यस नो हे कॉलिंग मात्र अतिशय गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक जाऊन पोचले ते 28-28 या आकड्यावरती टीम बेतावडे संघ. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण दुसऱ्या स्पेल मध्ये पाहतोय गोलंदाज आशिष. ज्या आशिषनं पहिलं षटक फेकलं होतं तोच आशिष 3ऱ्या षटकामध्ये आलाय. अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर सर यष्टी रक्षकाचा हातामध्ये येते हा निर्धाव चेंडू. गुड स्पोर्ट वरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु संदीप भोईर मात्र तिथे आक्रमक पाहायला मिळाले. 1 षटकार आला होता जरूर, परंतु P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 13 धावा खर्च केल्या होत्या. हो यावेळी श्रीवत्स अस्त्र बाहेर काढला आहे, परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी येतो हा चौकार. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. लगेचच रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि ते मात्र सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग मध्ये व्यूहरचना करत असताना पाहतो आपण टीम देवचापाडा संघ. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश भोईर आता मात्र आक्रमक होत असताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये देवचापाडा संघ. आता मात्र विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करतोय आशिष हा गोलंदाज. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अस्त्र पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरत असताना बॅक टू बॅक रिव्हर्सच्या माध्यमातून येत आहेत 2 चौकार. फलंदाज राजेश भोईर ऑन फायर.
अगदी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. धाव फलकाचा विचार केला धाव फलक जाऊन पोहोचले ते 36 या आकड्यावरती टीम बेतवडे संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अस्त्र बॅक टू बॅक 3 चेंडू रिव्हर्स केलं असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राजेश. यावेळेस थोडस फंबल झाले, क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत रनआउटची संधी. पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये टीम डेच्या पडा संघाच्या माध्यमातून लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. जिथे 2 धावा होत्या मी म्हणेन तिथे तब्बल 4 धावा धावून काढल्या गेल्यात. दाद द्यावी लागेल फलंदाजांना. 40+ क्रिकेट पाहतोय आपण, कमीत कमी धावा मात्र धावून आपण पाहतोय नेहमीच, परंतु हे 2 फलंदाजांचा विचार केला तर तब्बल चांगले धाव फलून काढल्यात. 3 धावा देखील धावल्या, डबलच्या 3 धावा धावल्यात, आता 4 धावा धावल्यात. चांगली फलंदाजी, चांगली गुड रन मिडन द विकेट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 40 या आकड्यावरती तिसऱ्या षटकामध्ये. रिव्हर्स अस्त्र पुन्हा एकदा सातत्याने रिव्हर्स च्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. सातत्यानं रिव्हर्स बॅक टू बॅक 4 चेंडू मात्र फलंदाजाच्या माध्यमातून रिव्हर्सच्या माध्यमातून आल्यात आणि एकही चेंडू निर्धाव खेळला नाहीये फलंदाज. अगदी चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आता पाहायला मिळते. सुरुवातीच्या कालामध्ये पाहिलं तर राजेश भोईर शांत होते, परंतु आता ते देखील आक्रमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आशिष मात्र विकेटच्या शोधामध्ये, विकेट घ्यावी लागेल गरजेचं या. पुन्हा एकदा रिव्हर्स तिरगत घेऱ्यामध्ये चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. या षटकातील मी म्हणे 5 चेंडू रिव्हर्स च्या माध्यमातून खेळले गेला. फलंदाज राजेश भोईर. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकाचा विचार केला, धाव पुस्तकी धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे तब्बल 43. धावसंख्येला इथनं ब्रेक द्यावा लागेल. गोलंदाजी करत असताना टीम देवचा पडा संघाला रणनीती आखावी लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आल्यात आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. अगदी चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. राजेश भोईरचा विचार केला, राजेश भोईरच्या बॅटमधनं 2 चौकार आले आहेत आणि दुसरीकडनं जर पाहिला तर संदीप भोईरच्या बॅटमधनं 2 षटकार आले आहेत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाले आहेत. आता मात्र कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल चौथ्या षटकामध्ये? गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज, क्षेत्ररक्षण करणारा संघ. हॅलो, हेमंतचा इथनं वापर केला गेलाय चौथ्या षटकामध्ये. पाहतोय आपण हेमंतला मात्र इथनं कमबॅक करावं लागेल, कारण की जर विचार केला तर आपल्या आघाडीचे 3 गोलंदाज 3 षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्यात. मी म्हणेन तब्बल 43 धावा, 43 धावा धाव फलकी लागल्या गेल्यात फलंदाजी करत असताना टीम बेतवडे संघाचा. इथनं कमबॅक करावं लागेल गोलंदाज. लॉफ्ट केला ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. हॅलो हॅलो, 1 धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि 1 धावाच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचले ते 44.
44 या आकड्यावरती. पुढचा चेंडू सज्ज होत आहेत गोलंदाज हेमंत. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप भोईर होते, मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा पंचांचा इशारा येतो. इट्स एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धाव फलकाचा विचार केला, धाव फलक 45 या आकड्यावरती. संदीप भोईर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक लॉंगापूर्ण येतील तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना 2 धावा. दुसरी धाव घेत असताना मात्र इथनं फलंदाज बाद होत आहे. ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती राजेश भोईर, मात्र पवेलियनच्या दिशेने येत असताना वदापन बऱ्याच उशिरानं मात्र विकेट मिळत असताना वदापन टीम देवीचा पाडा संघाला. राजेश भोईर बॅक टू द पवेलियन. मोठा गावाने त्यांच्या विरोधामध्ये उंबाटे संघ. या 2 संघांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायच्या. नाणेफेकी केली जाईल 2 संघांमध्ये. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला उंबाटे संघ आणि त्यांना फाईट करेल मोठा गाव संघ. सोपाम भोईर, सोपाम पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. यावेळेस मात्र कव्हर्सच्या दिशेने चेंडूला खेळून काढले, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. येतो हा चौकार. टीम बेतवडे संघाचे 50 धावा धावफलकी लागल्या. चौथ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होते, परंतु आता मात्र संदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळी ऑन साइडला फुल टॉस आणि चेंडूला सरळ पाडून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये येतो हा षटकार. फलंदाजी करतायत. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले ते 56 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद. यावेळेस मात्र संदीप भोईर आपलं काम तमाम करून पवेलियनच्या दिशेने येत असताना पाहतोय आपण. संदीप भोईर यांचा विचार केला तर फलंदाजी करत असताना 10 चेंडू मध्ये 29 धावांची बहारदार इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी चांगली फलंदाजी. 3 षटकार त्यांच्या बॅट मधनं आला, एक चौकार आला होता आणि धावफलकाचा विचार केला, धावफलक 56 या आकड्यावरती. हेमंतनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या या षटकामध्ये. एक षटकार चौकार जरूर आला, परंतु 2 महत्वाच्या विकेट त्याला मिळाल्या आहेत. संदीप भोईर आणि राजेश भोईर हे सलामीवीर
त्याने पवेलियनच्या दिशेने लावण्यामध्ये यश त्याला आलंय, मात्र इथनं देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, इथनं देखील कमबॅक करावं लागेल टीम देवचापाडा संघाला. धावफलक मात्र वाऱ्याच्या दिशेने पुढे जात असताना पाहायला मिळालं. इथनं मात्र ब्रेक थ्रू द्यावा लागेल गोलंदाजी करत असताना टीम देवीचापाडा संघाला. समोर फलंदाज पाहतो आपण कमलाकर तांडेल, हा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय. यावेळेस कट केला चेंडूला, गलीमधनं चेंडू येईल सरळ लॉंग स्टॉप, 4 धावांसाठी येतो हा चौकार. जाऊन पोचलं ते 60 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागेल गोलंदाजी करत असताना टीम देवीचापाडा संघाला. जर का या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर मात्र टार्गेट मात्र खूप मोठं होऊन जाईल, परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करत असताना टीम देवीचापाडा संघाला. 5व्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल. चला त्वरित क्षेत्ररक्षण साधून गायचे टीम देवचापाडा संघ, विलंब करू नका. अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. गावदेवी क्रिकेट संघ चिकनगर यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा 40+ क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. श्री जय मसोबा चषक 2026 ची ही दैदिप्यमान स्पर्धा येताच क्षणी प्रेमात पडावं अशी स्पर्धा पाहतो आपण. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम नवनाथ या गोलंदाजाचा 5व्या षटकामध्ये वापर केला. गोलंदाजी करत असताना कमबॅक मात्र करावं लागेल नवनाथला, कारण की जर विचार केला धावफलक अतिशय वेगानं 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 4 षटकामध्ये 60 धावा बनवण्यामध्ये यश आलंय टीम बेतवडे संघाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर आहे, परंतु गोलंदाजाचा विचार केला तर नवनाथ या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल, वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होतोय. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण दिनेश दादा जाधव, जे उंबार्डे गावचे आहेत. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये केलं जातोय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सोपम पाटील आणि कमलाकर तांडेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा वलंग घेणारा येतोय हा निर्धाव चेंडू. सातत्याने निर्धाव चेंडूवरती आता मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल गोलंदाजी करत असताना टीम देवचापाडा संघाला, कारण की समोर जर लक्ष पाहिलं तर 61 धावा धावफलकी लागल्या आहेत. तर कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल या षटकामध्ये आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी होते. गोलंदाज नवनाथच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यश त्याला आलंय. इथनं देखील तीच रणनीती असेल मी म्हणेन, कारण की 5 क्षेत्ररक्षक तिसगत गिऱ्याच्या बाहेर आहेत आणि डावखुऱ्याचा फलंदाज समोर या. असं म्हटलं जातं नेहमीच डावखुऱ्याचा फलंदाज घातक असतात, परंतु ती खेळ मात्र इथनं दाखवावं लागेल. स्ट्रॉंग अपील तिथे केला गेलाय. तिसगत घेऱ्यामध्ये चेंडूला अडवणे होतील तोपर्यंत एक धाव केली जाते कंप्लीट. आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडू फेकले गेले आहेत, त्यामध्ये 1 चेंडू वाईट होता आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव. अशा पद्धतीनं 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करताना गोलंदाज नवनाथ या गोलंदाजानं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या 3 चेंडू मध्ये जर का चांगली गोलंदाजी झाली तर 65 ते 66 धावांचं टार्गेट मी म्हणेन सेफली असेल या मैदानाच्या आतमध्ये, कारण की मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता चेंडू फास्टली ट्रॅव्हल होते बाउंड्री लगत. यावेळेस कट करायचा होता चेंडूला, चेंडूनं बॅटचा पाहिजे तसा संपर्क होत नाहीये, तोपर्यंत मिळेल ती 1 धाव टीम बेतवडे संघाला. 4 षटकामध्ये अगदी चांगली फलंदाजी झाली होती. या षटकामध्ये मी म्हणेन थोडीशी
चांगली गोलंदाजी होते त्या कारणास्तव मोठे फटके येत नाहीये फलंदाजी करत असताना टीम बेतवडे संघाच्या माध्यमातून. नवनाथनं मात्र मी म्हणेन पूर्णपणे कमबॅक करून दिले टीम देवीचा पाडा संघाला. पुढचा चेंडू डाव करत फलंदाज समोर आहे. यावेळी स्लॉप करत होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, येतील तोपर्यंत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं, परंतु अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन जात्या क्षेत्ररक्षणासाठी. मी म्हणेन एका वेळेस चेंडू असं वाटलं होतं बाउंड्री लगेच जाईल, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे 2 धावा वाचवण्यामध्ये यश आलंय क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाला. जितू पाटील आपण पाहत होते ते क्षेत्ररक्षण अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नवनाथ. तर स्ट्रायकला फलंदाज पाहतो आपण सोपान पाटील हा फलंदाज. नॉन स्ट्रायकला पाहतो आपण कमलाकर तांडेल, ज्या फलंदाजानं चौकारांना अकाउंट ओपन केलं होतं. मोठा फटका खेळायचा होता चेंडून बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. पंचांचा इशारा होता इट डॉट चेंडू. अगदी चांगले गोलंदाजाच्या माध्यमातून 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 धावा धावफलकी लागल्या. तर टीम बेतवडे संघाचं 66 धावांचं लक्ष असेल. देवीचा पाडा संघासमोर शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली. गोलंदाज नवनाथच्या माध्यमातून विचार केला तर फक्त आणि फक्त 5 खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच एका बाजूला उंबाडे संघाने त्यांना फाईट करेल मोठा गाव संघ. दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचे. त्वरित आयोजकांच्या माध्यमातून कॉल येत आहेत आम्हाला. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील की आता धावा डिफेन्स करण्यामध्ये यश येईल टीम बेतवडे संघाला. मायक्रोफोन वरती आजच्या दिवसामध्ये जोडले जातील योगेश पाटील सर, मॅन फ्रॉम उंबर्डे. धन्यवाद आदेश. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, उंबर्डे संघ आणि मोठागाव संघाचे कर्णधार या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं गरजेचं असेल. उंबर्डे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल मोठागाव संघाचे कर्णधार या प्लीज. जसं दुसरे मॅचला स्टार्ट होईल लगेचच मैदानाचा ताबा घेतला जाईल. तर तोपर्यंत आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे खूप चांगल्या प्रकारचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बेतवडे संघाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत इथे मात्र टार्गेट सेट केलंय 66 धावसंख्येचं. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष आणि राजू ही जोडी
तर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात आमचे आयोजक तसेच उंबडे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आनंदा पंजे. खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी वारंवार त्यांच्याकडून या क्रीडांगणाची उपलब्धी चिकनगड संघासाठी सातत्याने दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे सचिव बाळादादा भंडारी हे देखील आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तर आज वार शनिवार. ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. पहिला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमाने चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. पहिला चेंडूवर इथं मात्र आघात केला जातो चौकाराने. येतात 4 धावा. चेंडू फुलर लेनचा होता, त्यानंतर इनफिल्डला भेदलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना फक्त आणि फक्त इनफिल्डच्या वळून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 66 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी इथे मात्र सुरुवात झाली आहे चौकाराने. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅकचा हा सलगचा ठोकलाय. दुसरा चौकार आशिष म्हात्रेच्या बॅटमधून. केला शॉट आणि त्यानंतर खोलात टाकलेला चेंडू, त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारचा मनगटाचा वापर केला गेला. परंतु यावेळेस शॉर्ट पिच चेंडू तिथे वेगाने हाताळला. त्यानंतर चेंडू बीट होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेस पुन्हा एकदा मनगटाचा केला वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. या षटकातील वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. येस, इट इज मॅक्झिमम, इट इज ह्यूज. खूप चांगल्या प्रकारचा षटकार इथे मात्र येत असताना आशिष म्हात्रेच्या बॅटमधून. टप्पा घेतलाय की जो फटका चांगला होता. खोलात टाकलेला चेंडू, मनगटाचा योग्य तो वापर पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने आशिष म्हात्रेच्या बॅटमधून आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचा योग्य तो वापर करत असताना इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर फक्त आणि फक्त इनफिल्डला भेदलं जात आहे. इट इज मॅक्झिमम. षटकार आलाय. येत शेवटचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 14. काय फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळाली. येस, अजून काहीतरी विचार विनिमय केला जातोय. जे आयोजक देखील आहेत तिथे, हरीश केने.
आई गावदेवी रुद्र 11 40+ माध्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल कालच्या दिवसामध्ये. उंबारली संघाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत मेगा फायनल इथे मात्र प्रवेश केलाय. आजच्या दिवसातील ही पहिलीच मॅच चुरशीची पाहायला मिळते. एका बाजूला बेतवडे आणि त्यांच्या विपक्षात तर क्लिअर डिसिजन आलाय थर्ड अंपायर कडून. षटकार आहे. षटकाराच्या मदतीने आपल्याला धावसंख्या फ्लाय झालेली पाहायला मिळते. 14 या आकड्यावर फ्लाइंग शॉट पाहायला मिळते. देवी चपाडा संघाकडून आशिष म्हात्रेने सध्या तरी 4 चेंडू मध्ये 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालाय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारची फलंदाजी बेतवडे संघाने केली होती त्यांना उत्तर देत असताना टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदीप वर हल्ला चढवला जातोय. आज थोडंसं स्पीडअप करायचंय. पंचांना देखील विनंती असेल फायनल डेचा आपल्याला एक्स्ट्रा सामना. येस इट इज मॅक्झिमम. शेवटचा निर्णय आमच्यापर्यंत षटकार आलाय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना आक्रमकता इथे मात्र पाहायला मिळाली. पहिल्याच षटकामध्ये फ्रंट फुटला येण्यासाठी प्रयत्न इथे मात्र केला जातो फलंदाजांकडून. आशिष म्हात्रे सध्या तरी खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत. डावकुऱ्या फलंदाजाला उपयुक्त हवा आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे फ्लॅग पुन्हा एकदा खोळात टाकला होता. पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. खूप चांगल्या प्रकारचं फील्ड तिथे पाहायला मिळेल. 2 धावांवर इथे मात्र समाधान मानावं लागतो. चांगलं फिल्डिंग आणि चांगल्याच प्रकारचा चेंडू देखील हाताळला होता. त्यानंतर त्यावर मनगटाचा वापर देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये सर्व काही पाहायला मिळाले. चुकीचे चेंडू देखील हाताळले गेले. त्या चुकीच्या चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेला. त्यानंतर योग्य तो चेंडू देखील हाताळला. फुलारलेचा चेंडू इथे केलीये गोलंदाजांनी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. लॉंग लॉंग बिग वे आणि दॅट्स द मायटी हिट. आशिष म्हात्रेच्या बॅटमधून अजून एक षटकार. आक्रमकता दाखवली संदीपने. वैयक्तिक जर विचार केला गेला तर 6 ते 6 चेंडू वैयक्तिक खेळलेत आणि पाहिलं तर 2 चौकार आणि 2 षटकार त्यामध्ये समावेश आहेत. आणि तब्बल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22. म्हणजे अतिशय महागडा ठरला म्हणावं लागेल. संदीप गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक 22 धावा खर्च केलेत. 66 धावसंख्येचं भलं मोठं वाटणारं आव्हान हे पहिल्या षटकामध्ये थोडं आता मात्र सोपं वाटायला लागले. ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे लेफ्ट हँडेड फलंदाज हवेचा उपयुक्त उपयोग त्यांनी घेतलाय. ज्या प्रकारची हवा डावखुऱ्या फलंदाजासाठी त्या एंडने खूप उपयुक्त म्हणावी लागेल. आणि या एंडने आता मात्र रायटी फलंदाजासाठी देखील हवा उपयुक्त आहे. ज्या प्रकारे फ्लॅग आपल्याला फळफळता असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय भगवं वातावरण या स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक मोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळाल्या. रजनी फॉर्मॅटमध्ये या स्पर्धांना सुरुवात झाली होती. आमदार चषक रजनी फॉर्मॅटचं पर्व खूप चांगल्या प्रकारचं पार पडलं. त्यानंतर 40+च्या माध्यमाने आमदार चषक खूप चांगल्या प्रकारे पार पडत असताना पाहायला मिळालं. त्यानंतर आता मात्र कालच्या दिवसापासून आई गावदेवी रुद्र 11 40+च्या माध्यमाने ही स्पर्धा चिकनगडच्या माध्यमाने आपल्याला एन्जॉय करायला मिळते. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडू खूप चांगल्या प्रकारचा तिथे मात्र वेगाने धाव कंप्लीट केली गेली आहे. चुकीची फेकी म्हणावे लागेल. ऑन द स्टंप फेकी येणं गरजेचं होतं. 2 धावा इथे मात्र क्षणभरातच चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. एका बाजूला महानामारी पाहायला मिळते. त्यानंतर राजू म्हात्रे इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. त्यांच्या मात्र पहिल्या चेंडूवर अलोंग द कार्पेटचा हा फटका. 2 धावामध्ये धावसंख्या 24. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता. दिशा देण्याचा प्रयत्न
पायाच्या माध्यमाने विकेटला हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली आहे. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्यासाठी हा फटका राजू म्हात्रेच्या माध्यमाने पाहायला मिळाला होता. त्याला देखील माहिती आहे समोर आशिष म्हात्रे खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय, त्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक कशा प्रकारे देण्यात येईल हे त्यांनी हेरलं आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलंय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र पेश करतो देवीचा पाडा संघ. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अग्रेसर पाहायला मिळालाय, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न पद्माकरच्या माध्यमाने केला जातोय, परंतु यावेळेस त्यासमोर कडवं आव्हान असेल. ज्या आशिष म्हात्रेच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या त्याला मात्र कशा प्रकारे रोखलं जाईल. यावेळी चांगला चेंडू आहे, ब्लॉक हॉलचा चेंडू वाईड आउटच्या माध्यमाने पूर्णपणे सन्मान देण्यास भाग पडलं. हीच तर मोठ्या खेळाडूंची ओळख असते, चुकीच्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवणं आणि एक चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही देखील मोठ्या खेळाडूची एक ओळख मानली जाते. आणि तशाच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र खेळत असताना देवीचा पाडा संघाकडून फलंदाजी करत असताना 2 फलंदाज पाहायला मिळालेत. पद्माकर चांगली गोलंदाजी करतो, कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत 3 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल, कारण का ज्या प्रकारची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये सुसाट सुटली आहे त्यांना विराम लावणं गरजेचं असेल बेतवडे संघासाठी. तो एका बाजूला नक्कीच प्रयत्न करेल पॉवर प्ले मध्ये षटका जास्त धावा कशा बनवाव्या. इथे इनसाइड जे एज होती, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड होते, थोडंसं फंबल जरूर होत आहेत, परंतु एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगली गोलंदाजी करतोय पद्माकर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले मध्ये. सुरुवातीला 2 धावा, त्यानंतर 3 चेंडूवर सिंगल पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत. तर शांत ठेवण्याचं काम केलं गेलंय, परंतु एका बाजूला सेट फलंदाज आहे, त्याला जर चुकीचा चेंडू हाताळला तर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला जाईल, परंतु ती संधी निर्माण करून देईल का. फुलरलेनचा चेंडू, बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, खाली क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. काम केला गेला, परंतु एक चुकीचा चेंडू, फुलरलेनचा चेंडू, बॉलर्स बॅक टू द ड्राइव्हच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचा फटका आशिषच्या माध्यमाने पाहायला मिळालाय. यावेळेस अजून एक फटका, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. तिचा चेंडूचा विचार केला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये शांत ठेवण्याचं काम केलं गेलं, परंतु शेवटचे 2 चेंडूवर पुन्हा एकदा धाव गतीला आकार मिळालाय. पद्माकडच्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या, मग तब्बल 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर बिनगडी बाद 37. चांगली धावसंख्या पाहायला मिळाली आहे. नक्कीच सुरुवातीचे चेंडू खूप चांगल्या प्रकारचे हाताळले, परंतु शेवट मात्र गोड कडू शकले नाहीयेत. परंतु एका बाजूला जर विचार केला गेला तर आशिष मात्र, त्याला मी आधीच उल्लेख केला गेला 4 चेंडूंच्या नंतर की आशिषला थांबवणं कितपत आपल्याला योग्य ठरेल, कारण का ज्या प्रकारचा सेट झालाय, ज्या प्रकारची फलंदाजी, ज्या प्रकारचे शॉट सिलेक्शन त्याच्यामधून पाहायला मिळालेत, योग्य तो फटक्याला योग्य तो उत्तर देत. जसा चेंडू आलाय तसा उत्तर त्याच्याकडून सेट पाहायला मिळाले. चांगल्या चेंडूला सन्मान देखील देण्यात आला आणि चुकीच्या चेंडूवर प्रहार देखील पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग इथे मात्र पेश करत असताना पाहायला मिळालं देवीचा पाडा संघ. समीकरणाचा जर विचार केला गेला तर आता मात्र 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू 29 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे फलंदाज खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी साकारतायत. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी मात्र पाहायला मिळाली आशिष म्हात्रेच्या माध्यमाने. षटकार चौकारांची आतिषबाजी, 3 चौकार आणि 3 षटकार वैयक्तिक पाहायला मिळालेत आतापर्यंत.
गोलंदाज महेंद्र येत आहेत. राजू म्हात्रे पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची साथ पाहायला मिळते राजू म्हात्रेकडून. ज्या प्रकारची फलंदाजी आशिषकडून झाली आहे त्याला वारंवार स्ट्राईकवर आणण्याचं तो काम करतोय. चांगले पार्टनरशिप बिल्ड होत असताना पाहायला मिळालं. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 37 धावा. महेंद्रचा पहिला चेंडू, इथे जागा बनवली, क्रीजचा योग्य तो वापर, चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. चेंडू हाताळला महेंद्रने. पहिला चेंडू डाऊन द लेगच्या माध्यमाने स्लोवर गतीचा चेंडू, स्वतःला जागा बनवायला वेळ दिला, त्यानंतर त्याच्यावर प्रहार पाहायला मिळालाय. ते म्हणतात ना, खरबुजे को देख के टरबुजा भी रंग बदलता है. आणि त्याच प्रकारची फलंदाजी होत असताना हलक्या हाताने समोरच्या दिशेला फेकून दिलाय. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. त्यानंतर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक इथे मात्र आकार घेतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. 16 चेंडू आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय 22चं समीकरण. 16-22चं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फलंदाजीमध्ये पहिल्या सत्रामध्ये 66 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट केल्यानंतर असं वाटत होतं आव्हान कुठेतरी मोठं आहे. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आशिष मात्रच्या बॅटमधून आले, पहिल्याच षटकामध्ये सामना खुला केलाय. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होतोय. फुल्लरलेनचा चेंडू आणि त्याला कसं सोडणार, जो सेट आहे सलामीचा एक मात्र फलंदाज आशिष म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी झाली आहे, त्याला चुकीचा चेंडू हाताळला आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू फेकून दिले. 6 धावांसाठी हा षटकार. सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे, त्याला हा चेंडू आपण टाकू शकत नाहीये. चुकीचा चेंडू आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इतर मात्र 6 धावांनी मोजावं लागलं आणि प्लस नो चेंडू देखील पाहायला मिळेल. सर्व काही या चेंडूमध्ये पाहायला मिळेल. धावा येत आहेत 7 धावांच्या मदतीने. धावसंख्या फलक आता मात्र आता पाहायला मिळतं 51. 50 क्रॉस झाली आहे. 51 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्ड होत असताना टाळ्या होऊन जाऊ दे या पार्टनरशिपसाठी. काय फलंदाजी होतीये, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. चुकीचा चेंडू आणि त्या चुकीच्या चेंडूला बाहेर नक्कीच पाठवला गेलाय. 9 चेंडू आणि 36 धावसंख्येची वैयक्तिक केली. पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू आणि बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवला जातोय. फ्री हिटचा चेंडू होता फुल्लरलेनचा चेंडू आणि ऑन साइडला त्याच्यावर प्रहार आणि चेंडू वन बाउन्स होतो 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चौकार. पाहायला मिळेल ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे. कमी षटकामध्ये टार्गेट इथे मात्र कंप्लीट केलं जाईल. हा हलक्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दिली आहे, स्ट्राईक चेंज केली आहे रोटेट करण्यासाठी. इथे मात्र काय होतं, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. कदाचित कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली होती, कॉर्डिनेशन जमलं नव्हतं, थोडंसं तालमेल बिघाड झालं होतं. त्यानंतर वेगाने त्या क्षेत्ररक्षकाने ऑन द स्टंप फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अखेरीस सुखरूप पद्धतीने आशिष म्हात्रे प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय.
44 धावसंख्या वैयक्तिक एक मोठा फटका आणि या स्पर्धेचं अर्धशतक झळकावला जाईल. इथे चांगला फटका आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. कॅल्क्युलेशन चुकलंय आणि चेंडू त्यांच्या मस्तकवर दस्तक देणारा वन बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी हा चौकार येतोय. यस धावसंख्येचा विचार केला गेला तर आता 12 चेंडू आणि 5 ची गरज असेल. तर सन्माननीय गिरीश भोर यांना विनंती असेल आपण मान्यवरांचं शुभ सन्मान घ्यायचा आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. सन्माननीय दशरथ भंडारी आपलं देखील शुभ सन्मान आपण आयोजकांच्या वतीने केलं जाईल. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोलिवली गावचे उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात मान्यवरांच्या भूमिकेमध्ये. सन्माननीय दशरथ भंडारी यांचं शुभ सन्मान आमचे आयोजक सन्माननीय गिरीश भोईर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर येतात. यस 5 धावसंख्येची गरज आहे आणि अर्धशतक झळकावण्यासाठी जर विचार केला गेला आशिष म्हात्रेसाठी 2 धावेची गरज असेल. तसेच सन्माननीय सदाशिव पाटील आपणास देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. यस सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करून देत आहेत. नक्कीच त्याला देखील माहिती आहे की अर्धशतकीय खेळी कंप्लीट होऊ शकते आशिष म्हात्रेजी. त्याच अनुषंगाने इथे मात्र स्ट्राईक रोटेट करून दिली आहे. म्हणजे जिंकण्यासाठी आता 4 धावींची गरज आणि वैयक्तिक अर्धशतक झळकावण्यासाठी 2 धावेची गरज असेल. येस आपण मान्यवरांचा शुभ सन्मान देखील एका बाजूला पाहत आहोत. या 4 ची गरज आहे. 11 चेंडू आणि 4 ची गरज आहे. म्हणजे एकतर्फी सामना आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डाऊन द लेग चेंडू टाकलाय यावेळेस. तसेच सन्माननीय अनंत पंजे उंबर्डे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपणास देखील विनंती असेल आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. एक मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आपल्याला आनंद पंजे यांकडून पाहायला मिळतो. इथे मात्र बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोर. MS धोनी स्टाईल सामना फिनिश आणि या स्पर्धेचं वैयक्तिक एक अर्धशतकीय पारी देखील आपल्याला पाहायला मिळते. आशिष म्हात्रे मॅन फ्रॉम देवीचा पाडा. यस बॅट उंचवायची आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लावणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आजच्या पहिल्या सामन्यामध्ये. या स्पर्धेचा एकमेव अर्धशतकीय पारी इथे मात्र पेश करतात आशिष म्हात्रेच्या बॅटमधून. हार्दिक आभार व्यक्त करतोय चिकनगड संघाकडून या स्पर्धेच्या वतीने अनंत पंजे ज्यांनी वेळोवेळी या चिकनगड संघाला ग्राउंडची उपलब्धी करून दिली. तर सन्माननीय अनंत पंजे यांचे हार्दिक हार्दिक आभार. तसेच क्रीडांगणावर इथे मात्र स्वागत होत